महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते. म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. पण यावर्षी महाशिवरात्री कधी आहे, तिची तिथी आणि महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. तसेच प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा केला जाईल. दरम्यान असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत करतात. महाशिवरात्रीची पूजा पद्धती बघूया. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे. यानंतर नवीन वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर पूजास्थळी एका चौकटीवर लाल कपडा पसरून माता पार्वती आणि भगवान शंकरांची मूर्ती स्थापित करावी. जर माता पार्वती आणि भगवान शंकरांची मूर्ती नसेल तर तुम्ही देवघरातली अन्नपूर्णा आणि भगवान महादेवांची पिंड घेतली तरीही चालेल. यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करावा. भांग, धतुरा, फळे, मदराची पाने, बेलाची पाने इत्यादी भगवान शंकराला अर्पण करा. तसेच शिवचालिसा आणि शिवस्तोत्राचे पठण करावे. तसेच भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा. दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान शिव तुमच्या सर्वांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.